नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 357 आणि 358. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अनुभव कसाही असला तरी अनुभव घडल्याची वस्तुस्थिती ही कधीच नाकारता येत नाही. स्वतःकडे अगदी बारकाईने पहा. मग तुम्हाला दिसेल की जाणीवेची भरवण म्हणजेच जाणीव, अर्थात भरवण म्हणजेच जाणीव. हे कळणे म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत हे कळणे. हा समज कोणत्याही अनुभवाच्या घटनेबरोबर कधीच बदलत नाही. हा समज कोणत्याही अनुभवाच्या घटनेबरोबर कधीच बदलत नाही. यावर साधक विचारतो, जाणीव आणि तिची भरवण ही दोन्ही एकच असेच ना? महाराज म्हणाले, होय. जाणीव ही आकाशातील पाण्याने गच्च भरलेल्या एखाद्या ढगाप्रमाणे असते. जाणीव ही आकाशातील पाण्याने गच्च भरलेल्या एखाद्या प्रचंड ढगाप्रमाणे असते. पाण्याचे असंख्य थेंब हीच त्याची भरवण. जशी एखाद्या प्रचंड पाण्याच्या पिशवीतच पाणीच भरलेले असावे तसे जणू. त्यामुळे तुमची जाणीव भरवणीशिवाय स्वतंत्र वेगळी अशी नाही. भरवण जेव्हा आवडी-निवडीशिवाय पाहिल्या जाते, तेव्हा तीच शुद्ध अशी जाणीव असते. साधक विचारतो, जगाला ईश्वर रूप पाहणे याचा नेमका अर्थ काय? जगाला ईश्वर रूप पाहणे याचा नेमका अर्थ काय? ईश्वर रूप पाहण्यासाठी मी जग पाहिले पाहिजे काय? महाराज यावेळेला म्हणतात, नाहीतर कसे पाहणार? तुम्ही जग पाहता तेव्हा वस्तुतः ईश्वरच पाहता. ईश्वराला पाहणे सुद्धा हे जगावेगळे काही पाहणे असे नाही. सर्वात ईश्वर पाहणे म्हणजे ईश्वरच होणे होय. ज्या प्रकाशाने तुम्ही ईश्वरी रूपी जग पाहता, तो प्रकाश अगदी किंचित ठिणगी अशा स्वस्वरूपाचाच आहे. मी आहे यात आहे हीच ती ठिणगी. दिसण्यात अति लहान, पण प्रत्येक जाणण्याच्या किंवा न जाणण्याच्या ज्ञानाला ती जाणते म्हणजे प्रकाशित करते. व प्रथम पासून तीच ती असते आणि अखेरपर्यंत तीच ती सुद्धा राहते. म्हणजेच तुम्हीच शुद्ध अस्तित्व म्हणून राहता. हा त्याचा साधा अर्थ. इथे शब्दांना अजिबात महत्व नाही. शब्दापर्यंत त्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. ते वर्णन करायची वेळ आली की नेती म्हणून मागे फिरतात. हे शब्द वर्णन करायची वेळ आली की नेती म्हणून मागे फिरतात. हे सर्व एखाद्या अंधाऱ्या खोलीत शिरण्यासारखे आहे. तुम्हाला दिसत काहीच नाही, पण अचानक खिडकी उघडते, प्रकाश पसरतो. खिडकी प्रकाश देते, पण खिडकी ही प्रकाशाचा उगम नाही. सूर्य हा प्रकाशाचा उगम आहे. पंच ज्ञानेंद्रियाचे विषय ही जणू ती अंधारी खोली. शुद्ध जाणीव ही जणू ती उघडलेली खिडकी. ही जाणीव इंद्रिय ज्ञान ते जसे आहे तसे म्हणजे आवड निवड रहित अशा तऱ्हेने पाहते. शुद्ध जाणीव फक्त पंचविषयाच्या कोऱ्या संवेदनाच प्रगट करते. या उघड्या खिडकीतून स्वस्वरूपाचा सूर्य
म्हणजेच आपले अगोदरपणापासून असणारे असणे पण हाच तळपत राहणारा सूर्य असतो, जो विषयांच्या कोऱ्या संवेदनांना आणि खोलीतील प्रकाशाचा सुद्धा उगम असतो. उघड्या किंवा बंद खिडकीमुळे खोलीच्या अवस्थेत फरक पडतो, पण सूर्याला त्या बाबतीत काही घेणे देणे नाही. त्याला काही फरक पडत नाही. मी आहे याशिवाय दुसरे काहीही नाही. मी आहे मुळेच मी अमुक तमुक सुद्धा आहे. अशा बंधनालाही चालना मिळते, त्याच कारण त्याचा चुकीचा उपयोग होतो. पण या सर्वांच्या यथार्थ ज्ञानाने मात्र आपण सुखदुःख ताणतणाव यापासून मात्र दूर राहतो व खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य जे आहे ते भोगतो. साधक विचारतो, तुम्ही म्हणता तुम्हीच जग निर्माण केले आहे, हे मला जरा विचित्र वाटते. मग मी ते इतके वाईट का बनवले? यावर महाराज म्हणतात, अहो तुम्ही फक्त तुमचेच स्वप्नवत जग बनवले आहे. तुम्ही फक्त तुमचेच स्वप्नवत जग बनवले आहे. प्रत्येक जण आपापल्या अशा या स्वप्नवत जगात म्हणजे त्याच्या त्याच्या स्वप्नावस्थामध्ये अशाच रूपात आहे. सर्व जगे सारखीच बरी किंवा वाईट नसतात. मनच ते आपापल्या परीने कल्पना करून करून रंगविते, ते पण आपापले जग. जेव्हा प्रथम कुणाला तुम्ही भेटता तेव्हा ती व्यक्ती परकी असते. जेव्हा प्रथमच कुणाला तुम्ही भेटता तेव्हा ती व्यक्ती परकी असते आणि तुमच्याशी तिने लग्न केले किंवा सहवास वाढला तर मग ती पती पत्नी अशी आपली म्हणून गणल्या जाते. कुणाशी भांडता तो शत्रू होतो. तात्पर्य हे सर्व मनाचे आणि कल्पनेचे खेळ आहेत. त्यालाच दृष्टिकोन असे म्हणतात. हे नेहमीच आत्मनिष्ठ असतात, वस्तुनिष्ठ कधीही नसतात. आत्मनिष्ठ म्हणजे जीवसृष्टी आणि वस्तुनिष्ठ म्हणजे ईश्वर सृष्टी. घरे दारे बायका पोरे गुरे ढोरे जमीन जुमला हे जोपर्यंत त्यांना माझा म्हणणारा येत नाही तोपर्यंत त्या वस्तुनिष्ठच असतात. माझी आहेत, माझ्या सुखदुःखाला कारण आहेत असा म्हणणारा आला की ती मात्र लगेच आत्मनिष्ठ होऊन ताणतणावाला कारणीभूत होतात. भाग 358. साधक विचारतो, माझे जग आत्मनिष्ठ आहे हे मला दिसते. माझे जग हे आत्मनिष्ठ आहे हे मला दिसते, पण ते भ्रामक हे असते का? महाराज म्हणाले, ते भ्रामक असते म्हणूनच व आत्मनिष्ठ असते. महाराज म्हणाले, अहो ते भ्रामक असते म्हणूनच तर आत्मनिष्ठ असते. पण ते आत्मनिष्ठ असे स्वस्वरूप ज्ञानापर्यंतच भ्रामक म्हणून आत्मनिष्ठ राहते. हे कळाले की ते आपल्या वास्तवात म्हणजे वस्तुनिष्ठतेतच असते. स्मृती, इच्छा, भीती, आवडीनिवडी, अमुक तमुक, मते, प्रतिमा, प्रतीके, मानसिक काळ, कशाविषयीही आग्रही, आस्तिकत्व, नास्तिकत्व, हट्ट, देश, प्रांत, भाषा, झेंडा, एलओसी यावर जे अवलंबून असते ते असते आत्मनिष्ठ जग. हे असे जगच माझे तुझे अशा प्रकारे संघर्ष, युद्धे, महायुद्धे करत राहते. पण स्मृती, इच्छा, भीती वगैरे वगैरेवर जे मुळीच अवलंबून नाही ते असते वास्तव म्हणजेच वस्तुनिष्ठ जग. भ्रामक आत्मनिष्ठ जग ही आहे जीवसृष्टी आणि वास्तव वस्तुनिष्ठ जग आहे ही आहे ईश्वर सृष्टी. यावर साधक विचारतो, अहो ती चौथी अवस्था जिला तुरीय तुरीय म्हणतात ती हीच अवस्था आहे की काय? महाराज म्हणाले, हे बघा, तुम्हाला आवडेल तो शब्द तुम्ही वापरा. तुम्हाला आवडेल तो शब्द तुम्ही वापरा, नाही वापरला तर फारच चांगले.
एखाद्या नुसत्या वस्तूचे वर्णन म्हणजे ती वस्तू मुळीच नसते एवढे मात्र लक्षात ठेवा. उलट अशा तांत्रिक शब्दामुळे तुम्ही कोरे राहत नाही तर रंगीबिरंगी होता. फक्त साध्या शब्दात इतकेच लक्षात ठेवा की ती भरीव, स्थिर, अपरिवर्तनीय, नित्य, आदिहीन, अंतहीन, सदा सर्वदा वर्तमानातलीच, ताजीतवानी, नित्यप्राप्त, नित्य हजर, अवांछनीय अशी वस्तू आपल्या अगोदरच्या असणेपणाच्या रूपात अगदी आपणच आहोत. हिचेच दुसरे नाव निरीच्छिता, निर्भयता वगैरे वगैरे आहे आणि तुम्ही असेच असा. तुम्ही नेहमीच स्वरूपच असता. यावर साधक विचारतो, मी विश्वव्यापी कसा होऊ शकेल? मी विश्वव्यापी कसा होऊ शकेल? महाराज लगेच म्हणतात, गरजच काय? गरजच काय? कुणी सांगितलं तसं तुम्हाला व्हायला? तुम्ही तसे आहातच. तुम्ही तसे अगोदरचेच आहात. म्हणून तुम्हाला आणखी तसे मात्र होता येणार नाही. तुमच्या हाती विश्वव्यापी वगैरे वगैरे होणे नाही, तर आपण कोणी विशिष्ट व्यक्ती आहोत हे स्वतःला मानणे बंद करा. एवढेच पुरेसे आहे. जे येते जाते त्याला असणे नसते. जे येते जाते त्याला असणे नसते. तुम्ही जाणता की जग आहे. तुम्ही म्हणता की जग आहे, पण जग तुम्हाला जाणते काय? तुम्ही म्हणता हा देह माझा आहे, पण देह स्वतःला तुमचा देह असा मानतो काय? मग विश्वव्यापी होण्यात काय अर्थ आहे? सर्व जाणणे, सारे असणे केवळ आणि केवळ तुमच्याच अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणातच नांदत आहे. सारा आनंद तुम्हीच तुमच्या असणेपणातून सदैव वाहवत असता. कारण आपण नसणे कुणालाच कधीच आवडत नाही. तुम्ही शाश्वत उगम आहात. तुम्ही शाश्वत उगम आहात हे एकदाचे ओळखा म्हणजे झाले. मग सर्व तुमचे नाही तर सर्वच तुम्हीच आहात हे तुम्हाला स्वीकारावं लागेल. मुळाशी उगमाशी अशा प्रकारे असा. म्हणूनच श्री तुकाराम महाराज म्हणत असावे, तुका म्हणे आम्हा सापडले मूळ. तुका म्हणे आम्हा सापडले मूळ, आपणची फळ आले हाता. आपणची फळ आले हाता. कधीही ज्यांनी घरच सोडले नाही, कधीही एखाद्या माणसाने कधी घरच सोडली नाही, त्याला घराकडे जाण्याची वाट कोणती आहे असे कुणाला विचारावेच लागत नाही आणि तसे तो कधी कुणाला विचारत पण नाही. अज्ञानाला प्रारंभ नाही, पण अंत मात्र निश्चित असू शकतो. चौकशी करण्याचीच फक्त देर आहे. तुम्ही देह म्हणून या जगात जन्माला आले असे समजता, तेव्हाच तुमच्या या गैरसमजातच तुमच्या पुरत्या तुमच्या जगाचा जन्म झाला. ते त्याच वेळी अस्तित्वात आले. स्वतःला देह न मानता आपण केवळ सर्वांच्या अगोदरपणाने असणारे असणे पण आहोत. याचे महत्व एकदा मनापासून कळले, याकडेच तुमचे लक्ष केवळ त्याचे महत्व मनापासून कळल्यामुळे तुम्हाला देता येईल आणि तेही सहज अशा प्रकारे. म्हणून तुम्ही तेच असा. मग देहाचा, जगाचा असा काही प्रश्नच येणार नाही. आता तुम्हाला स्पष्ट बोध झाला आहे की न तुम्ही देह आहात, न तुम्ही अगोदरपणाने म्हणजे तुमच्या जन्माआधी असणाऱ्या जगात, तुमच्या जन्माआधी असणाऱ्या जगात जन्म घेतला आहे. साधक, आपले बोलणे प्रथमदर्शनी पटते, पण जो म्हणतो मी हा देह म्हणून आहे आणि माझ्या पूर्वीपासून असलेल्या जगात मी जन्म घेतला आहे, त्याला आपल्या बोलण्याचा काय उपयोग? महाराज म्हणतात, बरोबर आहे. लाखो रोग लाखो लोक रोज पावरोटी खातात, पण ज्यापासून ते पावरोटी बनवल्या जातात त्या मूळच्या गव्हाबद्दल मात्र त्यांना फारच कमी माहिती असते, किंबहुना नसते. ज्यांना गव्हाबद्दल पूर्ण माहिती आहे तेच पावरोटीत योग्य ते बदल करू पण शकतात. तेच काम मी करत असतो. हेच काम मी करत असतो. ही भाषा जरा गूढच आहे. नमस्कार.